आपल्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ना एक असा किल्ला आहे, एक सागरी किल्ला, ज्याची कहाणी म्हणजे शौर्य आणि प्रतिकाराचं एक जिवंत उदाहरण आहे. त्याचं नाव आहे जंजिरा. हा तोच किल्ला जो समुद्राच्या छाताडावर उभा राहिला आणि मोठमोठ्या साम्राज्यांना सुद्धा ज्याने आव्हान दिलं. चला मग बघूया काय आहे याचा इतिहास. आता विचार करा, तब्बल 300 वर्ष, 300 वर्षांपेक्षा जास्त काळ हा किल्ला कोणीही जिंकू शकला नाही. का? असं काय खास होतं या किल्ल्यामध्ये? हेच ते रहस्य आहे जे या किल्ल्याला इतकं विलक्षण बनवतं. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा किल्ला अजिंक्य का मानला जातो. याची जी दंतकथा बनली आहे ती नेमकी काय आहे आणि ती पिढ्यानपिढ्या का सांगितली जाते. हे बघा, अरबी समुद्रात उभा असलेला हा जंजिरा किल्ला मराठे, पोर्तुगीज, डच, इंग्रज कुणालाही याला हरवता आलं नाही. आणि हे काही साधेसुधे शत्रू नव्हते, लक्षात घ्या. एका बाजूला मराठ्यांसारखी जमिनीवरची महाशक्ती, तर दुसऱ्या बाजूला पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे समुद्रावरचे बादशाह. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण जंजिरा काही झुकला नाही. यावरूनच त्याच्या ताकदीचा अंदाज येतो, नाही का? अच्छा, मग आता प्रश्न येतो की हा इतका अभेद्य किल्ला बनला तरी कसा? त्याचा पाया कसा रचला गेला? चला आपण अगदी सुरुवातीपासून बघूया. एका साध्या लाकडी तटबंदीपासून ते एका प्रचंड दगडी किल्ल्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास खरंच खूपच थक्क करणारा आहे. सुरुवातीला ना, जंजिरा हा काही आज दिसतो तसा किल्ला वगैरे नव्हता. त्याची सुरुवात झाली एका अगदी साध्या लाकडी चौकीपासून, ज्याला मेढेकोट म्हणायचे. म्हणजे लाकडी ओंडक्यांनी बनवलेली एक छोटी तटबंदी. आणि ती कोणी बांधली होती? तर स्थानिक कोळी मच्छीमारांनी. कशासाठी? तर समुद्रातून येणाऱ्या चोऱ्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. आता इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडली. हा मेढेकोट पहिल्यांदा तलवारीच्या जोरावर नाही, तर चक्क एका युक्तीने ताब्यात घेतला गेला. झालं असं की पिरम खान नावाचा एक अधिकारी दारूचा व्यापारी बनून तिथे आला. त्यांनी तिथला जो कोळी प्रमुख होता, राम पाटील, त्याला दारूची पिंप भेट देऊन त्याचा विश्वास जिंकला. आणि मग काय, एकदा आत प्रवेश मिळाल्यावर त्याने वाट पाहिली सगळे कोळी दारूच्या नशेत धुंद होण्याची. आणि मग खानच्या लपलेल्या सैनिकांनी अचानक हल्ला केला आणि फसवणुकीने तो मेढेकोट ताब्यात घेतला. म्हणजे बघा, ताकदीने नाही तर बुद्धीने. आणि या किल्ल्याचं नाव जंजिरा कसं पडलं माहीत आहे? हा शब्द आलाय अरबी शब्द झझिरावरून. आणि जझिराचा अर्थ अगदी साधा आहे, बेट. कारण हा किल्ला एका बेटावरच तर वसलेला आहे आणि याच गोष्टीने त्याला एक नैसर्गिक संरक्षण दिलं. तर हा संपूर्ण प्रवास बघा कसा झाला. 15व्या शतकात कोळी मच्छीमारांनी एक साधा लाकडी मेढेकोट बांधला. मग साधारण 1490च्या सुमारास तो निजामशाहीच्या ताब्यात गेला आणि तेव्हा त्याला दगडात पुन्हा बांधण्यात आलं. आणि मग आलं 1617 साल. तेव्हा सिद्धींनी यावर कब्जा केला. हे सिद्धी मूळचे अबिसिनियाचे होते आणि समुद्रावर त्यांचा प्रचंड वर्चस्व होतं. त्यांनीच जंजिऱ्याला आपलं मुख्य ठाणं बनवलं आणि इथूनच खऱ्या अर्थाने या किल्ल्याचा उदय झाला. प्रत्येक महान कहाणीमध्ये एक महान प्रतिस्पर्धी असतोच. जंजिऱ्याच्या बाबतीत तो प्रतिस्पर्धी होता मराठा साम्राज्य. याच दोन शक्तींमधल्या संघर्षाने जंजिऱ्याच्या अजिंक्यतेची दंतकथा अजरामर केली. ही लढाई खरं तर खूपच वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे बघा, एका बाजूला होतं मराठा साम्राज्य जे जमिनीवरच्या युद्धात एकदम निपुण होतं, तर दुसऱ्या बाजूला होते जंजिऱ्याचे सिद्धी ज्यांची ताकद होती समुद्रावर. एका बाजूला विशाल सैन्य तर दुसऱ्या बाजूला एकटा पण अभेद्य सागरी किल्ला. मराठ्यांना पूर्ण किनारपट्टी आपल्या ताब्यात हवी होती, तर सिद्धी आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जीवतोड लढत होते. हा होता जमिनीवरचा वाघ आणि समुद्रातला मगर यांच्यातला संघर्ष. आणि हा संघर्ष किती तीव्र होता याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. 13. तब्बल 13 वेळा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्यांना अपयश आलं. शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराजांनी तर एक अचाट आणि धाडसी योजना आखली. 1682मध्ये त्यांनी थेट समुद्राखालून एक भुयार खोदून किल्ल्याच्या भिंतींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. विचार करा, त्या काळात अशी कल्पना करणं सुद्धा किती अविश्वसनीय होतं. पण दुर्दैवाने समुद्राच्या प्रचंड लाटा आणि किल्ल्याची मजबूत रचना यामुळे त्यांचा हा प्रयत्नही यशस्वी होऊ शकला नाही. आता जंजिरा काही जिंकता येत नाहीये हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी एक नवी रणनीती वापरली. त्यांनी जंजिऱ्याला शह देण्यासाठी त्याच्यापासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेल्या कासा बेटावर पद्मदुर्ग नावाचा स्वतःचा एक सागरी किल्ला बांधला. हा एक प्रकारे सिद्धींच्या नाकेबंदीचा प्रयत्न होता. जंजिऱ्याला समुद्रातच रोखून धरण्याची ही एक जबरदस्त खेळी होती. तर मग पुन्हा तोच प्रश्न, असं काय होतं या किल्ल्यात? काय होती याची रहस्य? कशामुळे हा किल्ला इतका अजिंक्य बनला होता? चला आता आपण त्याच्या संरक्षणात्मक रचनेच्या आत डोकावून बघूया. या किल्ल्याची रचनाच त्याची सर्वात मोठी ताकद होती.
बघा, 40 फूट उंच भिंती, 19 गोलाकार बुरुज जे अशा प्रकारे बांधले होते की एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजाचं संरक्षण करता यावं. किल्ल्याचा आकार अंडाकृती होता, ज्यामुळे तोफेचे गोळे भिंतीवर आदळून सरळ निसटून जायचे. आतमध्ये 500 पेक्षा जास्त तोफा होत्या, ज्यात कलाल बांगडी नावाची लांब पल्ल्याची तोफ तर प्रचंड विध्वंसक होती. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्रातून थेट दिसतच नसे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच एक शिल्प आहे जे सगळं काही सांगून जातं. त्यात एक सिंहासारखा प्राणी अनेक हत्तींना आपल्या पंजाखाली दाबून टाकताना दिसतो. हा एक प्रकारे उघड संदेश होता, एक आव्हान होतं की तुम्ही कितीही बलाढ्य हत्तींसारखे शत्रू आलात तरी मी जंजिरा सिंहासारखा तुमच्यावर भारी पडेन. पण ह्या सगळ्यांपेक्षाही एक मोठं आणि महत्त्वाचं गुप्तशस्त्र किल्ल्यांकडे होतं. ते म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागी असलेली एक खोल विहीर. आणि आश्चर्य म्हणजे या विहिरीत खाऱ्या समुद्राच्या मधोमध गोड्या पाण्याचा एक नैसर्गिक झरा होता. याचा अर्थ असा की शत्रूने कितीही महिने वेढा घालून ठेवला तरी किल्ल्यातले लोक पाण्याशिवाय कधीच मरणार नव्हते. हीच गोष्ट जंजिऱ्याला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आणि अजिंक्य बनवत होती. चला, आता आपण जंजिऱ्याच्या या महान कहाणीच्या शेवटच्या अध्यायाकडे वळूया. गंमत म्हणजे या किल्ल्याचा शेवट कोणत्याही तोफेच्या गोळ्याने किंवा तलवारीच्या वाराने झाला नाही. तो झाला एका सहीने. जे काम शेकडो वर्षांची युद्ध करू शकली नाहीत ते बदलत्या काळाने आणि आधुनिक भारताच्या निर्मितीने करून दाखवलं. बघा, साधारण 1617 ते 1834 पर्यंत हा किल्ला एक स्वतंत्र राज्य म्हणून अजिंक्य राहिला. मग 1834 नंतर ब्रिटिशांनी मुत्सद्देगिरीने आणि तहाने त्याला आपले एक संस्थान बनवलं आणि अखेरीस 1948 नंतर तो स्वतंत्र भारताचा एक अविभाज्य भाग बनला. तो दिवस होता 3 एप्रिल 1948. या दिवशी जंजिरा संस्थानानं शांततेच्या मार्गाने भारतीय संघराज्यात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि याचबरोबर त्याची 330 वर्षांची अजिंक्य म्हणून असलेली कारकीर्द संपली. खरं तर हा या कथेचा सर्वात सुंदर शेवट आहे, नाही का? या किल्ल्याची अजिंक्य कहाणी युद्धात नाही तर एकात्मतेत संपली. कोणताही रक्तपात न होता जंजिरा भारताचा हिस्सा बनला. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की एका दंतकथेला जिंकण्यासाठी नक्की काय लागतं? शस्त्र, धोरण की फक्त बदलत्या काळाचा तो अटळ प्रवाह? जंजिराची ही कहाणी आपल्याला सामर्थ्य, प्रतिकार आणि इतिहासाच्या चक्रावर पुन्हा एकदा विचार करायला लावते.